आता आपण पुढे रूम बेडरूम कडे वळणार आहोत. ही एक बेडरूम आहे. ओके पण त्यात खूप पसारा आहे त्याच्यामुळे मी तसंच ठेवले. ही एक छोटी बेडरूम आहे. ओके आणि ही माझी बेडरूम आहे. आणि हा पण एक छान व्ह्यू आहे. वाव, मस्त. इथे पण सिटिंग एरिया आहे. येस. वाव, किती छान वाटतंय हो. संध्याकाळचं. हा फ्रंट व्ह्यू आहे ताई, नाही, बॅक व्ह्यू आहे. हा साईड आहे. अच्छा, बॅकला तिकडे आहे. हा साईड व्ह्यू आहे. पण इथे तुम्हाला असं मोकळं आहे, म्हणजे अशी खूप- जशी खूप- या साईडला बिल्डिंग हा, आहे तशी तशी बिल्डिंग नाही, नाहीये, हो. त्याच्यामुळे कुठे अडत नाहीये. खूप थंडीत तर म्हणजे अक्षरशः एवढी सुद्धा खिडकी चालू नको असं वाटतं. काय बोलता? हो. इतके इथे छान वारा आणि हे मस्त येतं. पण हाही सिटिंग एरिया खूप मस्त हो. आहे ताई. मी ते आता हे करून घेतले कारण की गणपतीत जागा होत नाही. मग इकडे तिकडे बसण्यापेक्षा इथे कसं मुलांना ओके, मग फक्त हे एवढं कडप्पा तुम्ही हा, लावून हे लावून घेतलंय. घेतला. ओके, म्हणजे असं बाल्कनी वगैरे नव्हती आणि ती आत वगैरे नाही, घेतली नाही, असा असं प्रकार काहीच नाही. नाही. ओके. बाल्कनीचं घर मला घ्यायचं आहे. माझं ते एक स्वप्न आहे आणि माझ्या लेकीला प्रचंड आवडते गॅलरी बाल्कनी असलेलं घर. पण आता बघूया. आता तुम्ही पहिले माझ्या मते सँडहर्ट्स रोडला हा. तिथे तू सुरुवात बरोबर, हा. तिथेच सगळं बालपण. त्याच्यानंतर कुठलं घर मग ताई? नाही, त्याच्यानंतर तर लग्न झालं. मग परळला गेलो, परळ विलेज मध्ये. हम्म. मग त्याच्यानंतर जे पहिलं घर घेतलं ते वर्तकनगर. ठाण्याचं वर्तकनगरला म्हाडाची रूम होती. ओके, तेव्हा मी ते घर घेतलं 2,40,000. काय बोलता? सिरियसली? पण त्यावेळेचे 2 लाख म्हणजे आत्ताचे 2 करोड झाले. किती वर्षापूर्वी तरी? 2000 साली. 2000 मी 2000 साली इकडे आले राहायला. 97ला माझं लग्न झालं. 98ला मिहीर झाला. 2000 साली आम्ही घर घेतलं वर्तकनगर. आणि त्याच्यानंतर वर्तकनगरला. तुम्ही इकडे शिफ्ट Shift झालं, वर्तकनगर हा. वरनाड आहे. वर्तकनगर नंतर बऱ्याच वेळा आम्ही कुठे 1 वर्ष 2 वर्ष 2.5 वर्ष असे भाड्याने राहिलो. कारण शूटच्या निमित्ताने नाही 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 असंच. कारण वर्तकची जी जागा आहे ती रिडेव्हलपमेंटला गेलेली. ओके, मग ह्या बिल्डरकडे गेली, मग त्या बिल्डरकडे गेली. तर अजूनही ते सगळं असं शेकीच आहे. ते म्हणजे न सुटणारी गणित आहेत ती. अरे बापरे. तर त्याच्यामुळे तिकडे बिल्डिंगची अवस्था बघून सगळं मी म्हटलं नको. बाबाला म्हटलं आपण बाहेर पडू मुलांच्या दृष्टीने वगैरे पण जरा. बरोबर. तर आम्ही इथेच राहिलो जवळ. आता 13 वर्ष झाली मला बाहेर पडू. मग शेवटी आता एक फायनली विचार केला की चला एक घर. आणि ही सगळं घराची सगळी प्रोसिजर काय म्हणतात त्याला, त्याची जी डेअरिंग आहे ती सुधाकर चव्हाण म्हणजे सुधाबाई ज्यांना म्हणतात सगळेजण, त्या एका व्यक्तीमुळे मी हे एवढं सगळं डेअरिंग करू शकतो. पण ताई असं म्हणतात ना की एक घर भाड्याचं असू दे किंवा आपलं स्वतःचं असू दे किंवा आपण काही दिवसांसाठी काय ना राहतो ते घर असू दे, ते घर आपल्याला लाभतं आणि त्या वास्तूतनं आपल्या अनेक वास्तू तयार होतात. तुमचं असं कुठल्या घराच्या बाबतीत आहे? तसं आम्ही ह्याला गेलो होतो परळ विलेजला. तर आम्ही तेव्हा जिथे राहायचो तर 4थ्या माळ्यावर ते घर होतं. आणि तेव्हा तो म्हणाला होता की तुम्ही या घरात राहायला आलात ना, आता बघा तुमचं स्वतःचं घर होणार. तर तेव्हा आमचं असं झालं होतं की नाही नाही शक्यच नाही. की त्यावेळेला 1200 रुपये भाडं होतं ग. ते 1200 रुपये भाडं भरताना नाकीनऊ यायचे. ते कुठे घर बीर घेणार आहे तेव्हा असं. पण त्यावेळेला मात्र खूप. आणि तेव्हा दीपा परबने मात्र मला खूप म्हणजे मी देते तुला हवं तर पैसे, प्लीज तू परळ सोडून जाऊ नको. कारण आमची खूप घट्ट मैत्री. म्हणजे दीपा, मी, रुजुता, दीपाली विचारे, तर सगळेजण आम्ही इतके जवळ आणि एकत्र राहणारे. त्याच्यामुळे पण मी त्याला म्हटलं नाही यार, तेव्हा त्यावेळेला परळला घर घ्यायचं म्हणजे 4.5-5 लाख रुपये तरी किमान पाहिजे. बापरे. माझी बजेट माझं एवढंच होतं. मग मी आणि मेन माझा काय झालं की मिहीरला सांभाळायला आई होती इकडे. सो परळला तिथे राहणार म्हणजे मग परत त्याला बेबी सिटिंगला ठेवावं लागणार, तसं सगळ्या गोष्टी. तर माझं असं की नको, आईकडे इथे सेफ राहतोय ना, म्हणून मग आम्ही शेवटी इथे शिफ्ट झालो. आणि आता असं झालंय की कोणी कितीही काही म्हणो, ठाणा सोडून जायचं नाही. पण मग आता नवीन घर घ्यायचं जे म्हणतायत तेही ठाण्यातच हवंय तुम्हाला? नाही मी नाही घेणार. आता मुलं घेतील. वेडी आहेस का? आता वयाची 50 झाली, आता कुठे परत डोक्यावर लोन बिन नाही रे बाबा. आता नको नको, आता आहे ते बरं आहे. आणि हे जे आहे डोक्यावर तेवढं मुलांसाठी करायचं, बाकी त्यांना करू दे. सगळं आयतं दिलं ताट मग काय बघायला नको, मग हातपायच नाही मारणार. असं थोडी झालं नाही. आता मला जगायचं, आता मस्त छान फिरायचं सगळीकडे, छान कुठे कुठे. आता बाबाला म्हटलं आता आपली लाईफ सुरू आताच आम्ही वैष्णवदेवी आणि अमृतसर वगैरे फिरून आलो. अरे वा. म्हटलं आता छोटे छोटे करूया, फार असं आउट ऑफ इंडियावाले टूर नाही अजून हे. पण निदान आपल्या, कारण आपल्याच इंडियामध्ये आपल्या भारतात
इतक्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या, हो. इतकी ठिकाणं आहेत बघण्यासारखी, ते आयुष्य कमी पडेल ऍक्च्युली. तर ते जरा पहिलं ते फिरू दे, मग बाकीचं बघू. वा वा वा, सुंदर. आणि आता बेडरूम मध्येही आपण बघितलं, ही एक छान सिटिंग एरिया, आणि आता मी बसतानाच वाऱ्याची झुळूक आली तेव्हा किती बरं वाटलं. त्याच्यामुळे हवेशीर घर आहे, खूप सुंदर घर आहे. आता ही बेडरूम तर झाली, आणि माझ्या मते ताई इथे तुमचं असं, आता असं म्हणतात की अभिनेत्रीचं घर असलं की आपल्याला एक छान व्हॅनिटीचं एक असं ड्रेसिंग टेबल लागतं वगैरे काय, तर ते जान्हवीच्या रूम मध्ये आहे की तुम्ही नाही ते नाही कसं नाही, ते करता? नाहीच आहे. नाहीच आहे. जे आहे ते सगळं ह्याच्यात आहे. हा. ते सुद्धा असं ठेवलंय की ते आता मग जान्हवी हे काढून दे, ते काढून दे. त्याच्यामुळे मी फार काही तामझाम करत नाही, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच घेऊन जायचं. पण ते लोखंडी कपाट आहे ना, ते जुनं आहे की नाही नाही, हे इकडे आणलं, हे जुनं आहे, हे जान्हवीच्या जन्माचं आहे. ओ. आणि हे 1, 2 आणि 3 एवढंच होतं. हा. आणि हे म्हणजे ते जुन्या घरात होतं. अच्छा. पण ज्याने माझं हे बनवलं ना, म्हणजे फर्निचर, तर त्याला मी ते दाखवलं होतं. तो म्हणाला, मॅडम ये अभी और 50 साल जाएगा, इतना अच्छा है, ओ. क्यों फेंक रहे हो? मैंने नहीं फेंक नहीं रही, लेकिन वहां से कौन लेके आएगा, कैसे करे? तो बोले वो सब मैं करूंगा. आणि त्यानेच ते जाऊन तिथून आणलं. हे 3 डोअरचे त्याने 4 डोअर केले. मग ही जागा राहत होती, मग त्याच्यात त्याने हे टाकून ते बनवलं. त्यामुळे हे मी 2003ला बनवलेलं आहे. आता किती वर्ष झाली. सही. त्यामुळे मी खूपशा गोष्टी टाकत नाही, जेवढं जमेल तेवढं त्याच्यातनं. त्यामुळे मी इंटिरियरला पण खर्च नाही केला, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. तर उगाच कशाला आपण करायचं. त्यावेळेला मला शर्मिष्ठा राऊत, स्मिता सरवदे, वैभव चिंचाळकर ह्या लोकांनी पैसे दिले होते थोडे थोडे करून. त्याच्यात मी हे 5 लाखामध्ये बसवलं होतं. म्हणजे फक्त TV युनिट बनवला, हा बेड बनवला, हे बनवलं आणि किचन, बस एवढंच बनवलं. एवढीच लायकी होती, तेवढंच बनवलं. त्यांना म्हटलं, बाबा लवकरात लवकर तुमचे पैसे देते. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या घरात जेव्हा येतात ना सगळेजण, किंवा आता ही माझी खूप जवळची माणसं आहेत, त्यांचा विषय नाही आहे, पण कोणीही सपोज टू बी धरूनचा, तर माझं असं आत आल्यावर वा 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 काय सुंदर आहे, एवढं छान घर केलं, माझे पैसे कधी देणार काय माहिती, असं जर आलं ना त्याच्यात, तर मग ते असं वाटतं की नाही नाही यार, ये नाही चाहिए. मग भले नाही काय. आणि मला घर आवडतं, त्यात पसारा चालेल. घर म्हटल्यावर पसारा येतो, मुलं लहान असतात, पसारा होतो. आपण काय हॉटेलमध्ये राहतोय का जैसे ते ठेवायला सगळं, असलं काही नाही. पसारा. आणि मग ती चिडचिड, काय तुम्ही उचलून ठेवलं सगळं, हेच घर आहे, असं कसं इकडे नाही ठेवायचं तिकडे नाही ठेवायचं. तिथल्या तिथे गोष्टी लागतात. नाही, शूटिंगला सकाळी 7ला गेल्यानंतर रात्री 12ला आल्यावर जिथल्या तिथे गोष्टी नाही राहू शकत. त्यामुळे हे घर आहे, हे घरच राहू दे, हे हॉटेल नाही करायचं आपल्याला. किती गोड आणि किती रॉ गोष्ट आहे. आणि खरंच घर अशीच असतात, आणि आपण असेच राहतो सगळे. घर हे खरं तर मध्यमवर्गीय कुटुंब असंच असतं. उगाच कुठल्याही गोष्टी लॅविशपणा नाही, तो भंपकपणा नाही. जसं घर असतं तसंच ताई तुमच्या समोर वाटत. मला ही खूप छान गोष्ट वाटली ताई, की खूप बरं वाटलं आपल्या त्यावेळेला अगं 15 लाख वगैरे काहीतरी इंटिरियरला सांगितलं. कुठून आणायचे 15 लाख? आणि माहीत नव्हतं बरं. त्यावेळेला सिरियल चालू होती, छोट्या गोष्टी होत्या, पण मुलांची शिक्षणं पण होती. आता घर चांगलं करणं हे महत्वाचं आहे का मुलांचं शिक्षण करणं महत्वाचं आहे? मग ते पहिलं करूया ना. मग घर काय ह्याच्यात 50 लाख खर्च करतील, पण ते करतील, मी कशाला करू? मला आता नाही करायचं बाबा, बास. वा वा वा, सुंदर, छान. हा हे मस्त. हा डोम आहे, हा माझ्या सासवांनी दिलेला आहे. म्हणजे कोण? रोहिणी अट्टंगडी, सुनीता दत्ते, स्मिता सरवदे, पौर्णिमा, ह्या सगळ्यांनी मला माझ्या वास्तुशांतीला दिला होता. वा वा, माझ्या मध्ये मी एवढ्या सगळ्या गप्पा मारल्या. ह्या गप्पांमधलं मला एक खूप छान जाणवलेली गोष्ट ताईंच्या बाबतीतली. ताई माणसांच्या बाबतीत खूप लकी आहेत. खूप मी खूप श्रीमंत आहे. खूप श्रीमंत आहात प्रचंड. म्हणजे मला असं वाटतं की ना पैसा नाही काय नाही, आपण एक हाक मारल्यावर, आपण एक फोन केल्यावर आपल्या घरात आपल्यासाठी धावून आलेली जी माणसं असतात ना, ती, आणि ती फॅमिली माझ्यासाठी खूप आहे आता. म्हणजे अमीर हडकर फॅमिली आहे, सुहास चितळे आहे, रमेश वाणी आहे, हे सगळेजण जे आहेत ना, नीता भरतू आहे, किती खूप खूप लोक आहेत. म्हणजे माझं आता मी तुला सांगितलं तर लिस्टची नावं हे नाही होणार. पण तेच आहे की मला असं तेच वाटतं की श्रीमंती माणसांची, म्हणजे माझे वडील म्हणायचे की तुझ्या घराच्या बाहेर किती चपलांचा ढीग आहे, त्याच्यावरनं तू काय आहेस हे कळतं लोकांना. आणि हे गणपतीच्या वेळेला मला त्याचा प्रत्यय आलेला आहे. ताईंना अक्षरशः सोफा, सगळं फर्निचर बाहेर ठेवावं लागतं की माणसं घरात बसू दे, त्यांना ऍटलीस्ट उभं राहू दे, एवढी माणसं गणपतीला इथे असतात.